जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तुम्हाला पण. हो, कसं वाटतं तुम्हाला आज इथं येऊन? खूपच छान वाटतंय आणि मी खूप खुश आहे की एक चांगलं कार्य जेव्हा कोणी व्यक्ती करत असतो आणि त्या कार्याचा जेव्हा गुणगौरव होतो तेव्हा अजून त्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते आणि ही प्रेरणा आपल्याकडून आम्हाला प्राप्त होते. याबद्दल आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. थँक्यू. आतापर्यंतचा प्रवास म्हणजे कसा होता तुमचा? तसं तर मी 2000 पासून सोशल वर्क मध्ये आले आणि ह्या आध्यात्मिक संस्थेशी पण जोडले गेले. तर याच्यामध्ये एक आहे की महिला सशक्तीकरण आणि चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे लहान मुलांचा बालविकास जो आहे त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट असल्यामुळं मी त्याच्यामध्ये गेले 26 वर्ष पूर्णपणे कार्य करत आहे. 450 शाळा कॉलेजेस मी मेडिटेशन आणि विथ सोशॅलिटी म्हणजे की आपण सामाजिक बांधिलकी जी आपली आहे ती पण आपण कशी जोपासली पाहिजे आणि त्याच्यासाठी मग नवीन नवीन आम्ही उपक्रम करत राहिलो की ज्याच्यामध्ये स्वच्छ भारत अभियान किंवा मुलगी वाचवा ह्याही अभियानामध्ये आम्ही खूप कार्य करत आहोत. अजूनपर्यंतही आमचं निरंतर कार्य चालूच आहे. मग इथं पुण्यामध्येच आहे सगळं तुमचं? नाही, मी साताऱ्याहून आलेली आहे. माझं त्याच भागामध्ये जादा कारण खेडेपाडो जी गावं आहेत छोटी छोटी गावं आहेत वस्त्या वाड्या आहेत की जिथं महिलांना अजून तेवढं सशक्तीकरण त्यांचं झालेलं नाहीये आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं. म्हणजे सिटीमध्ये तर आपण बघतो की आता बऱ्यापैकी शिक्षण एज्युकेशन वगैरे झाल्यामुळं प्रत्येक जण स्वतःसाठी काही ना काही करत आहे पण अजून खेडेगावामध्ये असं नाहीये की अजूनही कुठंतरी एक दबाव आहे आणि मग त्यातून त्यांना बाहेर काढणं त्यांचं मनोबल वाढवणं किंवा आरोग्याच्या दृष्टीनं पण अजून आपण बघतो की त्यांना तेवढा अवेअरनेस नाहीये. तर तो अवेअरनेस आपण पैदा करून देण्याचा प्रयत्न करत असतो. कॉंग्रॅच्युलेशन, खूपच चांगलं काम करताय तुम्ही. थँक्यू. मला एक म्हणजे पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल यामधून? एक तर कसं आहे की आज आपण बघतो की बाह्य जगामध्ये आपण वावरत असताना आपण पाश्चात्य संस्कृतीला खूप धारण केलेलं आहे आणि कुठंतरी आपली संस्कृती नाश व्हायला लागली असं वाटायला लागलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आजच्या युवा पिढीला पण थोडं तरी आध्यात्मिकचा अर्थ असं नाही म्हणत की कुठल्या अंधश्रद्धा तुम्ही ग्रहण करा परंतु कुठं ना कुठं तरी आंतरिक विकास आपला होणं आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून आज बघतो आपण की युवा पिढी नशा किंवा ह्या मार्गाकडे चाललेली आहे. तर मी एवढंच सांगेन की आपण आपलं जीवन ह्याच्यामुळं खराब करत आहोत आणि आज केवळ आपलाच नाही तर आपण समाजाचा सुद्धा एक स्तर जो आहे तो कुठं ना कुठं तरी खालावत आहोत. तर आपण सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की आपण सुद्धा व्यसनमुक्त राहिलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा व्यसनमुक्त बनवण्याचा प्रयास केला पाहिजे. थँक्यू सो मच.